हॅलो नमस्ते। आज आपण एक खूप सोपी रेसिपी बघणार आहोत। दी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळी आवडीने खातील, जी आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। तर सुरुवात करूया आपण रेसिपीला। इथे आपण 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकणार आहोत, अर्धा चमचा वेलची पूड टाकणार आहोत आणि 2 चमचे आपल्याला गूळ टाकायचं आहे। म्हणजे मी इथे गुळाची पावडर वापरलेली आहे। तुम्ही गुळाची ढेप वापरत असाल तर अर्धा कप इथे तुम्ही ते गुळाची ढेप वापरू शकतात। थोडक्यात तुम्हाला जितकं गोड हवंय तितकं तुम्ही इथे वापरू शकतात गूळ। त्यानंतर आपण इथे मूठभर ओल्या नारळाचा किस वापरलेला आहे। ते सगळं टाकल्यानंतर शेवटला थोडं थोडं पाणी टाकून हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला जितकं लागेल तितकं थोडं थोडं करून मिक्स करा। जास्त पातळ किंवा जास्त दाटसर असं आपल्याला बनवायचं नाही आहे। आपल्याला डोशाचं बॅटर कसं असतं तेवढ्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ बनवायचं आहे। कुठेही गुठल्या न ठेवता छान मिक्स करून घ्यायचं आहे। असं बारीक बारीक तुम्हाला यामध्ये दाणे दिसत असतील ते खोबऱ्याचे दाणे आहेत। आपण हे छान आधीच मिक्स करून घेतलंय। एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला लागणार आहे। आता दुसऱ्या बाजूला मी इथे तवा गरम करत ठेवलेला आहे। तर तवा छान गरम झाल्यानंतर आपण त्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे आणि एक पळी हे जे मिश्रण आपण बनवून ठेवलेलं आहे ते ओतायचं आहे मधोमध। तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असेल तरीही चालेल। इथे मी लोखंडी तवा घेतलाय जो भाकरीसाठी वापरते आणि वरती झाकण बंद करून दोन्ही बाजूनी आपल्याला 2-2 मिनिटं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। छान अशी जाळी पडलेली आहे ही बघा। तर कडा सोडवायच्या आधी आणि हलक्या हाताने आपल्याला उचलून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे। हे चहा सोबत खूप छान लागतात। लहान मुलं जर तुमची नर्सरी किंवा सिनियर मध्ये जात असेल तर त्यांना डब्यामध्ये पण द्यायला खूप सोपं पडतं आणि गोड असल्यामुळे ती लोक पण आवडीने खातील। यामध्ये काहीच जास्त सामग्री नाही आहे। कोणतीही गोष्ट अशी वेगळी बाहेरून आणायची गरज नाही आहे। घरामध्ये जे आहे त्याचाच वापर करून आपण हे गोड धिरडं बनवलेलं आहे गव्हाचं। तर एकदा करून पहा। दोन्ही साइडनी छान असं खरपूस भाजून आपल्याला हे सर्व करायचं आहे। मी हे चहा सोबत सर्व केलेलं आहे। सकाळी घाईमध्ये तुम्हाला भूक लागलेली आहे आणि काही सुचत नाहीये काय बनवायचं तर ही सोपी रेसिपी एकदा नक्की करून पहा। पोटभरीची आहे, चवीला छान, साधी, सोपी आणि मला सांगा कशी झाली रेसिपी ती। फक्त यामध्ये काळजी घ्यायची आहे की शिजवताना लो टू मीडियम फ्लेम वरतीच ह्याला भाजून घ्यायचं आहे, नाहीतर ते चिकट होऊ शकतं आणि आतमध्ये कचवट लागणार। त्यामुळे लो फ्लेम वरतीच आपल्याला छान हे दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आणि तुपावरतीच भाजा, तेलाचा वापर करू नका, तर त्याचा छान चव येईल। तर एकदा बनवा। कशी झाली रेसिपी ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।